एकनाथ शिंदेंकडून गोगावले भुसेंच्या पालकमंत्रीपदाबाबतच्या तक्रारीची दखल. शिंदेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन. त्यानंतर नाशिक रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्ती स्थगिती. पालकमंत्रीपदाच्या स्थगितीची इनसाइड स्टोरी. चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन तातडीने दरे गावी रवाना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मनधरणी करायला गेल्याची माहिती. एकनाथ शिंदेंना राग आला की ते गावाला जाऊन बसतात. संजय राऊतांचा टोला. शिंदे अस्वस्थ असून त्यांनी कुंभमेळ्याला जावं तर नाराजीचं कारणही राज्याला कळावं, राऊतांचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंना संपवण्यासाठी नवा उदय येईल, विजय वडेट्टीवारांचं सूचक वक्तव्य. आता भाजपला शिंदेंची गरज संपलीये, वडेट्टीवारांचं वक्तव्य. एकनाथ शिंदे रुसले तेव्हाच उदय येणार होता, संजय राऊतांचं वक्तव्य. तर दावोसला उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार गेल्याची राऊतांची माहिती. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत कोणती प्रतिक्रिया न देण्याची राष्ट्रवादीची भूमिका. पालकमंत्री पदाबद्दलचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा, त्यामुळे फडणवीस परदेश दौऱ्यावरनं परतल्यावरती तोडगा निघेल. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची एबीपी माझाला माहिती. आधी मुख्यमंत्री ठरत नव्हता, मग मंत्रिमंडळ कसं तरी स्थापन झालं. आता पालकमंत्री ठरत नाहीये, आता मारामारी व्हायचीच बाकी आहे. संजय राऊतांची पालकमंत्री पदाबाबत प्रतिक्रिया. सरकारला जनता स्थगिती देईल, विजय वडेट्टीवारांची पालकमंत्री पदावरती प्रतिक्रिया. परवा मंत्री उपमुख्यमंत्री बदलायची वेळ येईल, नंतर मुख्यमंत्री पण बदलतील. वडेट्टीवारांचा सरकारवरती हल्लाबोल. आता शिंदेंची गरज संपली का? वडेट्टीवारांचा सरकारला टोला. उद्धवजींना संपवलं तसं शिंदेंनाही संपवत आहात का? वडेट्टीवारांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सवाल. उदय सामंत फ्लेक्झिबल नेते, त्यामुळे ते भाजपसोबत अधिक चांगला घरोबा करू शकतात. सुषमा अंधारींची प्रतिक्रिया. शिंदेंचं रुसणं फुगणं भाजपला पटत नाही, त्यामुळे नव्या समीकरणाचा उदय होऊ शकतो, अंधारेंचं वक्तव्य. मंत्री स्वार्थ साधण्यामध्ये व्यस्त. मुख्यमंत्री मंत्र्यांची भांडणं, मानापमान ह्या गोष्टींमध्ये गुंतलेले आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचं हित मात्र दुर्लक्षित. आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका. राष्ट्रवादीचे 7 आमदार आहेत, त्यामुळे नाशिकचा पालकमंत्री राष्ट्रवादीचाच असावा, मंत्री माणिकराव कोकाटेंची मागणी. तर नंदुरबारच्या पालकमंत्रीपदी समाधानी असल्याची कोकाटेंची प्रतिक्रिया. जालन्याचं पालकमंत्रीपद मिळालं त्यात समाधानी, मात्र बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर जास्त आनंद झाला असता, मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य. संघ मुख्यालयाला घेराव घालण्यासाठीच्या आंदोलनावरनं युवक काँग्रेसमध्ये वाद होण्याची शक्यता. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांना तडकाफडकी केलं पदमुक्त. यात काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या मुलांचाही समावेश. जालन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे. जालना शहरातील भोकरदन नाका परिसरामध्ये मराठा कार्यकर्त्यांकडून आंदोलन. माजी आमदार सुनील भुसारांनी घेतली सिल्वर ओकवरती शरद पवार यांची भेट. सदिच्छा भेट असल्याची भुसारांची प्रतिक्रिया. कराड दक्षिण मतदारसंघातून निवडून आलेले भाजप आमदार अतुल भोसलेंच्या आमदारकीला पृथ्वीराज चव्हाणांकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान. मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेत नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप. येत्या 30 जानेवारीला मनसेच्या पदाधिकारी मेळावा पार पडणार. सकाळी 10 वाजता मेळाव्याला सुरुवात होईल. मेळाव्यामध्ये राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार. मंत्री पंकजा मुंडेंनी नागपूरच्या मत्स्य विज्ञान विद्यापीठामध्ये आढावा घेतला. पंकजा मुंडेंनी घेतली विविध प्रकल्पांची माहिती. धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये रेल्वेच्या जमिनीवरती रेल्वे क्वार्टर्स उभारण्यास मुंबई महापालिकेकडून मंजुरी. परवानगीनंतर कामाला सुरुवात होणार. सैफ अली खानवरच्या तपासातली एक्सक्लुझिव्ह माहिती माझावर. हल्लेखोर शहाजादनं दिल्ली घरामध्ये कसा घुसला याची माहिती. शिफ्ट संपल्यानंतर रात्री उशिरा वांद्र्यात पायी फिरायचा. इमारतीच्या मागच्या बाजूला सुरक्षा रक्षक नसल्यामुळे, इमारतीत सीसीटीव्ही नसल्यामुळे शहाजादनं हेरलं होतं. सैफवरती हल्ला करणारा आरोपी शहाजाद कुस्तीपटू. बांगलादेशात जिल्हा आणि राष्ट्रीय स्तरावरती खेळायचा कुस्तीपटू असल्यामुळे शहाजाद सैफ सोबत झटापटीमध्ये वरचढ ठरला. बेरोजगार असल्यामुळे भारतात घुसला होता. अभिनेता सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळणार. संध्याकाळी सैफ अली खानला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. सैफवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराने वरळीतल्या कॅफेमध्ये कामाला असतानाही चोरी केली होती. एका ग्राहकाची अंगठी चोरण्याच्या प्रकरणात सहभागी असल्यामुळे कामावरनं काढण्यात आलं होतं.
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरती आज केस न्यायालयामध्ये सुनावणी. वाल्मिक कराड विरोधात कोणताही पुरावा उपलब्ध नाही, या प्रकरणात त्याला गुंतवलं गेलंय. वाल्मिकच्या वकिलाची प्रतिक्रिया. आपण कलम लिहून थकतो पण हे गुन्हे करून थकत नाहीत, दमान यांचा सरकारला सवाल. तर इतके सराईत गुन्हेगार आणि ते पण मोकाट, दमान यांचा घणाघाट. अकोल्यात आज जन आक्रोश मोर्चा. मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा. बीड परभणीतील घटनांच्या निषेधार्थ 25 जानेवारीला मुंबईमध्ये सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चा. मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान मोर्चाचं आयोजन. धाराशिवमधील भालकी येथे बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची विटंबना. शहरातील लिंगायत समाज आक्रमक. घटनेच्या निषेधार्थ उमरगा बंद. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये 3 वर्षांच्या चिमुकलेवरती 65 वर्षीय नराधमाकडनं अत्याचार. घटनेच्या निषेधार्थ शहर बंदची हाक. शहरात नागरिकांकडनं रास्ता रोको. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सलग 2 दिवस 187 ग्रॅमचं एमडी ड्रग जप्त केलं. 38 लाखांच्या ड्रग्जसह पोलिसांकडनं 3 जणांना अटक. नंदुरबारमध्ये अफवांमुळे झालेल्या दगडफेकीनंतर पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर. पोलिसांकडनं दंगलखोरांचा शोध. 15 ते 20 संशयित पोलिसांच्या ताब्यात. शहरात तणावपूर्ण शांतता. अमरावतीच्या मेळघाटामध्ये महिलेची धिंड काढणाऱ्या आरोपींना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. भविष्यात गावामध्ये अशा प्रकारचे प्रसंग घडू नयेत यासाठी प्रशासनातर्फे उद्या सभा. जळगावात सैराट सिनेमाची पुनरावृत्ती. प्रेमविवाह केल्याचा राग डोक्यात ठेवून मुलीकडच्यांनी जावयाला संपवलं. जळगावच्या पिंपराळा हुडकोतील घटना. चंद्रभागा वाळवंट परिसरामध्ये पळून आलेली 15 वर्षांची आदिवासी मुलगी सापडली. आई वडील शाळा शिकू देत नसल्यामुळे मुलीचं पलायन. सरकारकडून मुलीला मदत मिळावी अशी महर्षी वाल्मिकी संघाच्या गणेश अंकुशवार यांची मागणी. राज्यात मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ. सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये. 14 जानेवारीपर्यंत मलेरियाचे 401 तर डेंग्यूच्या 210 रुग्णांची नोंद. दख्खनचा राजा ज्योतिबाच्या मूर्तीवरती 21 ते 24 जानेवारीमध्ये रासायनिक संवर्धन प्रक्रिया. भाविकांना कासव चौकामध्ये उत्सव मूर्ती आणि कलश दर्शन करता येईल. हिंगोलीतल्या कोळसा इथे खंडोबा महाराजांच्या यात्रेला सुरुवात. देवाकडे घातलेले नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. तळ कोकणातील शेतात माळरानावरती तसंच बांधावरती जांभळी मंजिरी बहरली. आकर्षक आणि सुगंधी फुलांचा दरवळ सर्वत्र पसरला. नागपुरामध्ये चक्रासन दौडचं आयोजन. चक्रासन दौडमध्ये चिमुकल्यांचाही सहभाग. स्पर्धा पाहण्यासाठी अनेकांची गर्दी. दिल्ली विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. 981 उमेदवारांकडनं 1521 अर्ज प्राप्त. यातले 477 अर्ज छाननीमध्ये बाद. याच पार्श्वभूमीवरती आज किती अर्ज मागे घेतले जातील याकडेही लक्ष. 24 जानेवारीला सनातन सन्मान कार्यक्रमाचं आयोजन. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगींच्या उपस्थितीत अनेक दिग्गजांचा सन्मान. महाकुंभमेळ्यातील त्रिवेणी संगमात आतापर्यंत 8 कोटी 26 लाखांहून अधिक भाविकांचं पवित्र स्नान. उत्तर प्रदेश सरकारकडनं माहिती प्रसिद्ध. प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात लागलेल्या आगीमध्ये 160 तंबू जळून खाक. घटनास्थळाची अग्निशमन दलाच्या पोलीस निरीक्षकांकडनं पाहिली. युद्धविराम करारानुसार हमास आज आणखी 4 ओलिसांची सुटका करणार. पहिल्या टप्प्यामध्ये 42 दिवसामध्ये 33 ओलिसांची सुटका. हमासच्या कैदीतून सुटलेल्या 3 ओलिसांचं जल्लोषात स्वागत. मित्रांनी नातेवाईकांकडनं आनंदोत्सव साजरा. हमासच्या बंदिवासातनं सुटका करण्यात आलेले इस्रायली ओलीस कुटुंबियांना भेटल्यानंतर भाऊक. 1.5 वर्षांपूर्वी हमासनं केलं होतं अपहरण. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार. ट्रम्प यापूर्वी 2016 ते 2020 पर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. अमेरिकेत टिकटॉकवर बंदी. अमेरिकेतील सरकारच्या वतीने टिकटॉकच्या माध्यमातून राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याची चिंता व्यक्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.